हॅलो गुड मॉर्निंग. तर तुम्हा सगळ्यांना हॅप्पी दसरा. आज आहे दसरा. तर आता सकाळच्या 8:15 वाजले. संचितला सुट्टी असल्यामुळे आज थोडंसं लेट झाले. आणि आता मी पहिल्यांदा माझ्यासाठी ठेवणार आहे चहा, नंतर करायचा आहे हार करायचा आहे, म्हणजे गाडीला हार करायचा आहे आणि घराला तोरण करायचं आहे. संचित बाळ आमचा अजून झोपले. संचित काय झालं? उठला होता, डबल झोपायला लागलाय. हा, नवीन ड्रेस नाही का घालायचा? दसरा आहे ना, नवीन ड्रेस नाही घालायचा. काल घेतलेला नवीन ड्रेस घालायचा नाही का? थोड्या वेळाने. वेळ कुठं? 8:15 वाजले. मग 8:15 वाजले की आज वेळ झाला उलट. 9:10 एवढा लेट कोण असतं का? सगळी पूजा करून घेतील. तुला नसेल यायचं तर मी आणि पप्पा करू का दोघं पूजा? मग काय म्हणते? शांत बस म्हणते. तर भांडी घासून गेलेली बाई, अजून भांडी मांडायची मला. आणि पाणी आले, रोज 8 वाजता पाणी येत असतं. काय करायचं म्हणलं होतं आता करायचं म्हणलं. हा, तर उद्या दसरा आहे म्हणून मला काल हारत घेतलाय आणि संचितला पण घेतलं. म्हणजे मला घ्यायचा नव्हता पण संचित म्हणजे घे असं ड्रेस घेतल्याशिवाय दुकानाच्या बाहेर जायचं नाही मला. त्यामुळे मग हा घेतलाय. हा ट्रेंड आहे जरा आणि माझ्याकडे नव्हता पण त्यामुळे घेतला. त्याला स्लीव्स पण आहेत तिथपर्यंत, पण मी नाही लावत. मी असं स्वयंपाकामध्ये करायचे डाळ करायची. भाकरी आम्ही 2-3 दिवस झाले भाकरी कसलीच खाल्ली नाही, त्यामुळे आता करणार आहे डाळ. आणि ही डाळ करणार आहे मूग मसूरची डाळ आहे. तुरीची डाळ नाही, मसुरीची डाळ येतं कळतच नाही ना. ही तुरीची, ही मसुरीची, ही तुरीची, ही मुगाची, हा ही मसूर डाळ, मसुरीची डाळ. छान होती पण कांदा एकदम सिंपल कुकरमध्येच करायची. कांदा, टोमॅटो, थोडीसा अद्रक, लसूण आणि डाळ की. मी न्यू ड्रेस घातले की मला काल घेतलेला. बघ कसं दिसतंय? सांगत नाही कसं दिसतोय. आणि तुझा पप्पा छान दिसतोय म्हणलं ना. तू काय का म्हणते? उठ तर, आंघोळ तर करून घे. हा, नाश्ता झाल्यावर आम्ही स्वयंपाक करणार आहे. डायरेक्ट डाळ आणि भाकरी बनवणार आहे. नाश्ता नाही करायचा. हा, मग बनवायचं आहे, हार करायचा आहे, पूजा करायची आहे, मग नंतर स्वयंपाक करणार आहे मी. रे तुला दूध देऊ का तोपर्यंत प्यायला? मग दूध देतात थोडस. दूध पे. नाश्ता करायला, स्वयंपाकाला अजून वेळ आहे थोडासा. हा पी तर. तर मी ना दुधाची साय साठवून ठेवते. तरी बघा इथं एवढी साठली आता, म्हणजे भरतच आली. आजचं दुधाची आता हे साय काढल्यानंतर थोडी वर होईल आणि अजून एकदाच दूध, मग ते नंतर तूप करणार आहे. आणि त्याच्यात अगोदर केलं तूप छान होतं. आणि साय पण एकदम मोठीची मोठी येते. दिसते का? आणि कधी पण साय करताना म्हणजे असं दूध गरम केलं की फ्रीजमध्ये ठेवायचं आणि सकाळी एकदम छान असं थंड झालं ना, मग
साय काढायची. दूध त्यातलं वापरायचं नाही फक्त थोडंसं वापरलं म्हणून त्याच्याबरोबर मंडई पण जाते. आता मी ह्याच्यातलं काल घेतलं होतं थोडंसं, तर नेहमी निघते ना त्याच्यापेक्षा थोडीशी कमी निघाली. आणि ह्याच्यात अजून 1-2 वेळाचं ठेवायचं. हे वाटलं तर फ्रीजमध्ये वरच्या ट्रेमध्ये ठेवायचं, म्हणजे जेणेकरून जास्त थंड राहते आणि साईचा वास वगैरे काय येत नाही. त्याचा वास येत नाही. नाहीतर काही म्हणजे असं खालच्या साईडला जास्त ठेवलं की मग थोडं थंड कमी लागतं. आणि हे ना गेल्या वेळेस केलेलं तूप आहे, म्हणजे त्या किटलीमध्ये पण विकतचं तूप आहे, पण हे मी गेल्या वेळेस केलेलं तूप आणि तेच हे मी वापरत होते चपात्याला ते. आणि हे अजून एवढं तूप आणि हे तूप आता अजून संपणार तोपर्यंत ठेवणार, त्यामुळे ते किटलीतलं तसंच राहायला लागलं. चहा पिते पहिला, मग ती मला चला द्या चहा प्यायला तुम्ही. काय चाललंय संचित, माहिती तर आहे का तुला? संचित पूजा. कशाची पूजा चालली? काय आहे? दसरा. दसरा. हॅपी दसरा. हॅपी दसरा. हॅपी दशेरा संचित बघू. पप्पानी कसं ठेवायला सांगितलं बघ. काय? मम्मीला. मग बुक पूजायचे असतात, सगळ्यांची पूजा करायची असते आज. तुला टॅबवर ठेव काय फुलं थोडी का नको? ठेव का, काय नाही, कुंकू बिंकू नाही लावायचं, फुलं चालतात. फुलं उभे ठेव थोडं ठेव. संचित तुझं नवीन ड्रेस दाखव. खरं तर बोलायला लागतं, पण आता खरं गुलाला निघायची.
पहिले काय ते फुलकात बोट झाले हळद आणि कुंकू घेतला लावते पहिले सांगत वरून सुरुवातीमध्ये आदर पप्पाला व्हिडिओ दाखवलाय की असं आहे बघा. वजन आहेत का आम्ही आता आले करायला खाली बसायचं तिथं ते तिघांसाठी ते दोघां कसं आहे त्यांची टोमॅटो सूप त्यांची आम्ही आता बाहेर आलो जेवण करायला असा दसरा स्पेशल टेस्ट आहे ना छान आहे संचित नाही घेत एवढं गरम आहे. हे पण खा. अजून एक्स्ट्रा हे घेते घ्या जास्त होते मला आमचं सूप पिऊन झालं सूप एकदम टेस्टी असं छान होतं ना संजय सूप कशा ह्याच्यामध्ये नाही का बरं मागचं डिझाईन छान आहे हातात पण चांगलं दिसतं. हातात का एकदम नाजूक असा है ना सूप फस्त केलं मसाला पापड खाल्ला सूप पिलं आता जेवण जाते का नाही आणून ठेवून गेले ते आता मी मागवलं होतं मागवले म्हणजे पालक पनीर आणि तंदुरी रोटी सॅलड कशाला खा पहिलं हो लागतंय बघितलं का यात मी सगळीजण जेवण करायला